आदरणीय चंद्रकांत नाना ज्यावेळेस उभा राहायचे त्यावेळेस तुम्ही सगळे वयस्कर माणसं आहे, ही लोक प्रत्येक गावातलं पट्टी गोळा करायची. मला शेवटचं इलेक्शन मला वाटतं 90चं इलेक्शन होतं. त्यावेळेस सगळ्या लोकांनी पैसे गोळा करून इलेक्शन झाल्यानंतर 60,000 रुपये त्या काळी शिल्लक राहिले. त्यावेळेस नानांना इंटर गाडी घेऊन सगळ्या लोकांनी दिली. त्याची आज आठवण झाली की नानांना त्यावेळेस ज्या पद्धतीने लोकांनी पैसे देऊन निवडून आणलं, ही परिस्थिती आज आपल्या तालुक्यात निर्माण झाली आहे. याचा आनंद मला की लोक स्वतः पैसे देऊन निवडून देणं ही म्हणजे काय साधी सोपी गोष्ट नाही. त्या माणसाने केलेल्या कामाची पोच पडते. मला फक्त सगळ्यांना विनंती आहे की अजून बी काय लोक असतील त्याने बी विचार करावा. हे इलेक्शन आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. हे काय कोणाचं आपलं वैयक्तिक गावातलं राजकारण असेल काही असेल हे बाजूला ठेवा. कारण आता आपल्याला इतकी परिस्थिती भयानक आहे. वरचा मोदी तर आहेच आहे, पण तालुक्यातला मोदी लय भयानक आहे. तुम्हाला माहित आहे, त्याच्यावर बोलतो मी एकटाच, कोण बोलत नाही. काय भेट बी नाही त्याला आणि भेटचं बी कुणाला नाही, कारण आपला वैराग भाग कधी द्यायला नाही कुणाला. कधीही रात्रीची अडचण होते. मी त्या दिवशीच मीटिंगमध्ये सांगितलं की कधीही तुम्हाला कुठली अडचण आली तुम्ही अर्ध्या तासात त्या ठिकाणी हजर आहे. त्यामुळं कुठल्याही युवकांनी घाबरायचं, आपण पुण्यावर अन्याय करायचं नाही. जर कोण अन्याय करत असेल तर त्या ठिकाणी मी तुम्हाला हजर आहे एवढं या ठिकाणी आश्वासन देण्यासाठी मी इथून उपस्थित राहिलो. ओमदादाचं चिन्ह मशाल आहे. माझ्यानी पुढचं बटन दाबून, कारण 2 मशीन आहेत, जरा सगळ्यांना समजून सांगा. 2 मशीन आहेत. त्यातली पहिली मशीन आहे त्याच्या 2 नंबरचं बटन आहे. कारण ओमदादाचा फोटो बी आहे. कारण पुन्हा म्हणजे गपलत होऊ नये त्यासाठी ते सगळ्यांना जे वयस्कर माणसं आहेत त्यांना पटवून सांगा. आणि बटन दाबल्यानंतर एक दुसरी मशीन आहे, त्याच्यामध्ये बटन दाबलं तर आपण जर माशालीला बटन दाबलं असेल तर तिथं माशाल चिन्ह येतं आणि ती पावती पडते खाली. ते बघायचं आणि मगच बाहेर यायचं. जर तिथं दुसरं चिन्ह दिसलं तर लगेच तक्रार दाखल करायची. ही सगळ्यांनी जरा बारकाईने, कारण जे एजंट तुम्ही नेमणार आहे त्या एजंटनेही बघायचं आणि स्वतः मतदारांनीही बघायचं. त्यामुळे सर्वांना विनंती आहे, मतदान होईपर्यंत गाळ राहू नका. आपण आता म्हणतोय एवढा लीड मिळाला पाहिजे. पुन्हा विधानसभेला कोणी तिकडून उभारायची सुद्धा तरुण वेळ जास्त झाला आहे. त्यामुळं मी माझे विचार या ठिकाणी संपवतो आणि आपण जास्तीत जास्त मतदान करावं अशी विनंती करून पाहिजे.